माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमाला सोहाळे इथं उत्स्फूर्त प्रतिसाद. शेतात उतरून मान्यवर अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी केली भात रोप लावणी. सोहाळेवाडीत हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत 1500 रोपांचं वृक्षारोपण. आजरा तालुक्यातील सोहाळे इथं कृषी विभाग आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेतकरी रणजित देसाई यांच्या शेतात भात रोप लावणीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शेतीची कामं प्रत्यक्ष करून कृषी क्षेत्राशी बांधिलकी जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. यावेळी सोहाळेच्या लोकनियुक्त सरपंच भारती डेळेकर, सामाजिक वनीकरण विभाग गडिंग्लजच्या वनक्षेत्रपाल कल्याणी गोडसे, पंचायत समिती आजराचे विस्तार अधिकारी बीटी कुंभार, ग्रामसेवक अजित रणदिवे, वनपाल संजय निळंकट, वनरक्षक दीपक कदम तसंच विद्यामंदिर सोहाळेचे मायकेल फर्नांडिस, निकम मॅडम, आजगेकर मॅडम आणि विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून भात रोप लावणीत सहभाग घेतला. शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव प्रत्येकानं ठेवली पाहिजे असा संदेश यावेळी देण्यात आला. यानंतर हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत सोहाळेवाडी इथं सामाजिक वनीकरण विभाग गडिंग्लज आणि ग्रामपंचायत सोहाळे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत विविध प्रजातींची 1500 रोपं लावून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. वृक्षारोपण मोहिमेत सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामस्थ तसंच विद्यामंदिर सोहाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. वृक्ष लागवड ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून प्रत्येक रोपाचं संगोपन करून त्याचे वृक्षात रूपांतर करणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी आणि हरित महाराष्ट्र अभियान या दोन्ही उपक्रमांच्या माध्यमातून कृषी पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागाचा उत्कृष्ट संगम घडून आला. शेतकरी, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि विविध शासकीय विभागांच्या संयुक्त सहभागातून सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाचा प्रभावी संदेश या उपक्रमातून देण्यात आला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.